नमस्कार मंडळी. सोलापूरच्या नवनिर्वाचित खासदार प्रणिती शिंदे या एक तडफदार तरुण खासदार म्हणून सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असतात. त्या माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या ज्येष्ठ कन्या आहेत. प्रणिती शिंदे या नेहमी त्यांच्या स्पष्ट वक्तेपणामुळे तर कधी त्यांच्या धडाडीच्या नेतृत्वामुळे ओळखल्या जातात. त्यांना अनेकांनी सोलापूरची रणरागिणी ही पदवी बहाल केली आहे. तर मंडळी, आज आपण प्रणिती शिंदे यांच्या कुटुंबाविषयी तसेच त्यांची सून कोण आहे हे आज आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. तर मंडळी, तुम्हाला आता इथे नक्कीच प्रश्न पडला असेल की प्रणितीताई शिंदे यांचं लग्नच झालं नाही तर त्यांची सून कुठून आली. तर तेच आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर मंडळी, मागच्या आठवड्यात अनंत अंबानी आणि राधिका यांच्या लग्नाच्या आधीच्या विधी सुरू होत्या. पूर्ण भारतातून मोठमोठे सेलिब्रिटी, राजकीय नेते तसेच खेळाडूंनी या लग्नात हजेरी लावली होती. यातच श्रीदेवी यांची कन्या जान्हवी कपूर ही देखील आपला बॉयफ्रेंड शिखर पहाडिया बरोबर आली होती. तर मंडळी, शिखर पहाडिया हा दुसरा तिसरा कोण नसून प्रणिती शिंदे यांच्या बहिणीचा मुलगा आहे. प्रणिती शिंदे यांच्या बहिणीचे नाव स्मृती शिंदे असं आहे. स्मृती सुशीलकुमार शिंदे ह्या फिल्म प्रोड्युसर म्हणून काम करतात. त्यांची स्वतःची सोबो फिल्म नावाची एक कंपनी देखील आहे. त्यांचे पती म्हणजे संजय पहाडिया, पण त्यांचा 2008 साली घटस्फोट झाला आहे. पण स्मृती शिंदे यांनी त्यांच्या दोन्ही मुलाची कस्टडी मिळाली आहे. शिखर आणि वीर पहाडिया अशी त्यांची नावं आहेत. तुझ्यात जीव रंगला, राजा बेटा यासारखी अनेक मालिकांमध्ये निर्मात्याची भूमिका त्यांनी उत्तम बजावली आहे. मात्र त्यांचा मुलगा शिखर पहाडिया हा सिने अभिनेत्री जान्हवी कपूर हिला डेट करत आहे. कॉफी विथ करण या शो वेळी तुझा सपोर्ट सिस्टम कोण असं जान्हवीला विचारलं असता तिने क्षणभरही विलंब न लावता शिखर पहाडिया याचे नाव घेतले. जरी त्यांनी हे जगजाहीर केले नसले तरी त्यांचं नातं हे लपून राहिलं नाही. तर मंडळी, याच नात्याने जर जान्हवी आणि शिखरचे लग्न झाले तर प्रणिती या शिखरच्या मावशी आहेत. त्यामुळे मावशीच्या नात्याने त्या जान्हवीच्या सासूबाई ठरतील. तुम्हाला काय वाटते कमेंट करून नक्की सांगा. मात्र शिखर आणि जान्हवीच्या लग्ना अगोदर जर प्रणितीताई शिंदे यांचे लग्न झाले तर नेटकऱ्यांचा आनंद द्विगुणित होईल. यावर तुमचे काय मत आहे नक्की कळवा. अशीच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या सफर ताऱ्यांची या मराठी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.